नमस्कार. साहित्य भारतीच्या संवाद कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत ज्येष्ठ गीतकार आणि कवी डॉक्टर श्रीकांत नरुले. डॉक्टर नरुले यांची 9 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. ऐन उमेदीच्या काळात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणवले जाणारे पु ल देशपांडे आणि थोर कादंबरीकार प्राध्यापक ना सी फडके यांची शाबासकी डॉक्टर नरुले यांना मिळाली. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग दी माडगुळकर यांच्या काव्यावर PhD केली. जाणून घेऊयात डॉक्टर नरुले यांच्या साहित्यिक वाटचालीविषयी. त्यांच्याशी संवाद साधणार आहे पत्रकार आणि लेखिका सुनीता दोहकरे. धन्यवाद केदार सर. नमस्कार. खरं तर तुम्ही आमचे साहित्य क्षेत्रातले गुरु आहात, कारण नुकतीच गुरुपौर्णिमा झालेली आहे. त्या अनुषंगानं मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय, तो म्हणजे साहित्य क्षेत्रातले तुमचे गुरु कोण, जगदीश खेबुडकर की ग दी माडगुळकर? हे दोन्हीही, याच्यामध्ये जगदीश खेबुडकर आणि ग दी माडगुळकर हे दोघे माझे गुरु आहेत. त्यांना पुढं ठेवून मी काय रचना केली आहे. वा, छान सर. तुम्ही खूप छान माहिती दिलीत आम्हाला. पण नेमकं त्यांना गुरुस्थानी मानण्याचं कारण काय आहे? त्याला मी गुरु एवढ्यासाठी मानतो की न कळत मला त्यांचं प्रोत्साहन मिळतं. खेबुडकरांचं नाव आणि ग दी माडगुळकरांचं नाव हे एखाद्या मंत्रासारखं आहे. माझं मन भारावून जातं. त्यांची गाणी मी पुन्हा 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 वाचलेली आहेत. ती गाणी कधी शिळीत होत नाहीत. परमेश्वरानं मला जणू काही माझ्या कानात सांगितलेलं असावं, यांची गाणी जशी शिरी नाहीत तशी तू गाणी लिही. अगदी खरं आहे. चित्रपट क्षेत्रात त्यांच्या इतकंच तुम्ही पण खूप मोठं काम केलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये गीतकार आणि संगीतकार यांच्या जोड्या खूप गाजलेल्या आहेत. अनेक गाणी त्यांची गाजलेली आहे. तर अशी तुमची एखादी जोडी जमली का कधी? जगदीश खेबुडकर आणि राम कदम ही जोडी जमलेली होती. एकामेकाचे स्वर आणि एकामेकाचे स्वर शब्द, या शब्द आणि स्वर यांची गुंफण या दोघांच्यामध्ये फार छान झालेली आहे. सर, पाटामधल्या पाण्यामध्ये तुम्हाला विठ्ठल दिसला आणि मग त्यातनं छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी या गीताची निर्मिती झाली आणि विशेष म्हणजे या गीताला राज्य पुरस्कार मिळाला. माझे संगीतकार बाळ परसोले याच्याबरोबर मी छुन्नुक छुन्नुक या गाण्याला काम केलं. संगीतकार बाळ पळसुले यांच्याबरोबरची तुमची गाणी गाजलीच, पण अजूनही कोणते कोणते संगीतकार होते की ज्यांच्याबरोबर तुम्ही गाणी केलीत? माझं नशीब इतकं चांगलं की बाळ पळसुल्यांच्यासारखं बाकीचे संगीतकार मला मिळाले. त्याच्यामध्ये अशोक पत्की एक आहे. माझं गाणं, त्या गाण्याचे शब्द, त्या पाठीमागचा अर्थ आणि दिग्दर्शकाला जे दाखवायचं आहे ते, त्याच्याबद्दला तो माझा मजकूर, त्या मोजक्या शब्दामध्ये लिहिलेलं ते गाणं जे आहे, तर या सगळ्याचा भावार्थ लक्षात घेऊन अशोक पत्की, चंद्रमोहन, पुन्हा नंदू गोनप, मनोहर गुलांबरे अशासारख्या अनेक संगीतकाराबरोबर मला काम करायला मिळालं. वा, छान. सर, असं असतं की गाणं तयार होण्याची प्रक्रिया असते ती 2 प्रकारांनी असते. म्हणजे कधी कधी असं होतं की चाल आधी लागते आणि मग नंतर गीतकार शब्द लिहितो, आणि असं कधी कधी असं होतं की पहिल्यांदा गीत रचलं जातं आणि मग त्याला चाल दिली जाते. तर तुम्ही जेव्हा सुरुवात केली तुमच्या कारकिर्दीला, तेव्हा नेमकं कसं घडलं? मी पहिलं जे गाणं लिहिलं ते के सिकंदर यांच्या स्वरावरून, या स्वरावरून गाणी लिहिण्याची टूक त्यावेळेला निर्माण झाली. ती शेवटपर्यंत सगळीच्या सगळी गाणी मी स्वरावरून लिहिली आहे. पण असं कधी घडलंय का की तुम्ही आधी शब्द रचलेले आहेत, म्हणजे गीत रचलंय, आणि त्यानंतर तुम्हाला असे कोणीतरी संगीतकार भेटले की त्यांनी त्या शब्दांवरती चाल लावलेली आहे? चंद्रमोहन हांगीकरांच्या संदर्भामध्ये मला जरा वेगळं सांगायचं. सर, अनेकदा असं होतं की गीतकाराचे शब्द बदलायला संगीतकार भाग पडतात, पण चंद्रमोहन यांच्याबद्दलचा अनुभव तुमचा कसा होता? एकमेव असे आहे की ज्यांनी मला
म्हणजे आधीच काढलं घ्यायला सांगितलेलं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी स्वर बांधलेले आहेत. चंद्रमोहन याच्या संदर्भामध्ये 1-2-3 पिक्चरला काढलेली आहे किंवा 1-2 गाण्याबद्दल काढलेली आहे. नाती गोती सारी खोटी क्षणभंगुरया भेटी ही दुनिया दुनिया पैशासाठी केवळ दुनिया पैशासाठी. त्यांचं माझं फार विशेषत्वानं जुळतं. त्याचं कारण असं की माझं गाणं वाचल्या ते म्हणतात कला मला चाली इतक्या सुचतात मी यातनी कुठली चाल लावू अशा संदर्भामध्ये पडतो. माझ्या मनापासून निघालेली जी चाल असते ते पहिल्यांदा जी असते त्यांचं गाणं वाचल्या ती चाल मी नक्की करत असतो. सर 150 चित्रपट, 1,500हून अधिक गाणी आणि 9 पुस्तकं, इतकी मोठी कारकीर्द आहे तुमची आणि अजूनही तुम्ही कार्यरत आहात, तर हे सर्व तुम्ही कसं करता? हे संगीतकार तसे माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. तसा प्रतिभावान असे डॉक्टर मला पाहिल्यानंतर मला काय झालं मला आणि त्याप्रमाणे त्याने मला औषध दिलेलं आहे. नुसतं मला पाहिल्यानंतर औषध देणारा एकमेव डॉक्टर त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर मंदार सोमण. अच्छा, डॉक्टर मंदार सोमण. ते सतत तरुण आहेत. असं चिरंजीव आपण राहावं असं मला वाटतं. त्याने आता माझ्या आयुष्यामध्ये हे 2 ते मला भेटलेले आहे. एक म्हणजे माडगुळकर आणि खेबुडकर ही जोडी ही जशी मला प्राणदायक आहे तसेच मंदार सोमण हे प्राणदायक आहे. अच्छा, म्हणजे डॉक्टर मंदार सोमण यांच्या पण तुमच्या वाटचालीमध्ये खूप मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यामुळे माझं जीवन आणि गाणं हे पुढं निघालेलं आहे असं मला वाटतं. वा, छान. सर, जेव्हा एखादं गाणं गाजतं तेव्हा त्यात गीतकार आणि संगीतकाराचा वाटा खूप मोठा असतो, पण गायक आणि म्हणजे गायकाचा अनुभव आणि त्याची शैली याचा वाटाही खूप मोठा असतो. तर तुमच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? माझ्या आयुष्यामध्ये फार पहिल्यापासूनच चांगले गायक मला मिळाले. फुकट चंबू बाबूरावला बरीच गायक सगळेच नामांकित असे होते. उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर असे नामवंत गायक मला मिळाले. अलीकडच्या अगदी काळामध्ये बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर ही आजची जोडी मला नेहमी यशस्वी मला वाटते. कारण मी ते गाणं दिलेलं आहे आणि संगीतकाराला जे दिलेले स्वर आहेत बरोबर माझ्या गाण्याचा अर्थ जणू काय ते दोघे ते उघडून मला दाखवत आहेत असं मला वाटतं. सर, नव्या पिढीतल्या आणि जुन्या पिढीतल्या अशा दोन्ही पिढ्यातल्या गायकांनी तुमची गाणी गायलेली आहे आणि ती सगळी गाजलेली आहेत, तर ती लोकप्रिय होण्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? गायकाला द्याल की संगीतकाराला? जरी मी त्याच्या स्वरावरनं गाणी लिहिलेली असली तरीसुद्धा त्या स्वराने मला काय लिहायचं हे शिकवलेलं आहे. त्यामुळे एका वेगळ्या तऱ्हेला असं अर्थानं असं म्हणता येईल. आता ज्यांची मी नावं घेतली आणि अजूनही काही संगीतकार आहेत तर याच्यामुळे मी एक चांगल्या तऱ्हेचा तुम्ही चांगल्या तऱ्हेचा असा एक गीतकार असा त्या यादीमध्ये जर माझं नाव टाकणार असाल तर त्याला कारणीभूत आहे की संगीतकार. सर, आता आपण पुस्तकांविषयी बोलूया. तुमचेच गुरु खेबुडकर आणि माडगुळकर. माझी वडील 3 पुस्तकं खेबुडकर, माडगुळकर यांची पुस्तकं मीच लिहिलेली आहेत यांच्यावरच्या लेखांची. त्याप्रमाणे आता माझ्या स्वतःचं एक पुस्तक तयार होतं आहे माझ्या गाण्यावरून. छन्नूक टाळ वाजवी, डॉक्टर नरुले यांचं हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. प्रवीण जोशी ते मला प्रकाशक मिळालेलं आहे. खेबुडकरांच्या लावणीवरचं आणि माडगुळकरांच्या चित्रपट गीताच्यावरचं माझी 2 पुस्तकं त्या
दोन्ही पुस्तकाला मला चांगली पारितोषिक मिळालेली आहे. मला जे मिळवून दिलेलं आहे ते माझे प्रकाशक प्रवीण जोशी. माझी आणि श्रीकांत नरुले यांची भेट एकबोटे यांच्यातर्फे झाली. एकबोटे यांना माहिती होतं की मी चित्रपट विषयकच पुस्तकं करत असल्यामुळे ते माझ्याकडे श्रीकांत नरुलेंचं स्क्रिप्ट घेऊन आले. ते म्हणाले की असं असं जगदीश खेबडकरांचे आपल्याला एक लावण्यांवरती पुस्तक करायचं आहे, श्रीकांत नरुलेंनी लिहिलेलं आहे. म्हटलं करूया, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जगदीश खेबडकर म्हणजे नामवंत गीतकार असल्यामुळे मी म्हटलं लगेच त्यांना हो म्हटलं आणि आम्ही कामाला लागलो. पुस्तक चांगल्यापैकी झालं, त्याला चांगलाच रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि ह्या सगळ्या गोष्टी श्रीकांत नरुलेंना कळाल्यावरती त्यांनी मला सांगितलं की अहो मी गदी माडगूळकरांवरती डॉक्टरेट केलेली आहे, त्यांच्या चित्रपटाचा लावण्याच्या याच्यावरती माझे लेख लिहिलेले आहेत, तर तुम्ही त्याचं पुस्तक कराल का? जगदीश खेबडकरांनंतर गदी माडगूळकर म्हटल्यावरती मी नाही थोडीच म्हणणार आहे. तेही पुस्तक केलं, अतिशय सुरेख आणि चांगल्या रीतीने बाजारामध्ये आणलं. तेही तेवढ्याच खप झाला. माझी गाणी वाचून माझ्या 288 गाण्यांचा तो संग्रह आहे. माझी गाणे वाचून त्याला मुखपृष्ठ कसं पाहिजे आणि त्याला कागद कसा वापरला पाहिजे, टाईप कसा ठेवला पाहिजे, या सर्वांचा अभ्यास त्यांनी केला आणि माझं फार चांगलं पुस्तक छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी हे पुस्तक डॉक्टर नरुले यांचं हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय आणि हे प्रकाशित केलंय प्रतीक प्रकाशनाचे प्रवीण जोशी यांनी. तर श्रीकांत नरुले यांची जेव्हा गाण्यांचं पुस्तक छुन्नुक करत होतो त्यावेळी ते गाणी आम्हाला असे वाटले की ती प्रासंगिक वस्तुनिष्ठ गाणी आहेत. दिग्दर्शकांनी सांगितलं की असं असं मला शूट करायचं आहे, तर त्या पद्धतीने ते गाणं लिहून घेत आणि गायकाला जर समजा कुठं काही प्रॉब्लेम आला शब्दांचा तर त्या मीटरमध्ये बसण्यासाठी ते शब्द ते चांगल्यापैकी करून देत होते. अशा पद्धतीने त्यांनी ती गाणी चांगल्या रीतीने केलेली आहेत. तरी खेडेपाड्यामध्ये त्यांची गाणी चांगल्या रीतीने गाजत आहेत. सर, तुमचं नवीन पुस्तक जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आजपर्यंतची सगळी गीतं त्याच्यामध्ये तुम्ही दिलेली आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव आहे छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी. तर हे नाव तुम्हाला कसं सुचलं? तर नाव सुद्धा छुन्नुक छुन्नुक हे त्यांनी ठेवलेलं आहे. मी त्याला 2-3 नावं सांगितली तर ते मला म्हणजे छुन्नुक छुन्नुक या गाण्याला तुम्ही प्रसिद्धीला आला तेव्हा त्या गाण्याला विसरू नका आणि छुन्नुक छुन्नुक हे नाव त्यांनी कायम केलेलं आहे. सर, आधी शाळेमध्ये अध्यापन, त्याच्यानंतर PhD, त्यानंतर मग कॉलेजमध्ये प्राध्यापकी, हे सगळं करताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खूप मोलाची साथ लाभलेली होती. तर या पुस्तकामध्ये ही साथ कशी लाभली तुम्हाला? माझा मुलगा प्रशांत नरुले यानं फारच आग्रह धरला. तो मला म्हणला, पप्पा आयुष्यभर तुम्ही गाणी 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 हेच करत बसला, आतापर्यंत तुम्ही पिक्चरच्या गाण्याशिवाय दुसरं नावसुद्धा घेतलं नाही, तुमचं पुस्तक निघणं आवश्यक आहे. अरे म्हटलं, माझी गाणी कुठं पण मनात माहिती नाही. मी कामाला सुरुवात त्याचं मी ऐकलं आणि जरा गाणी गोळा करायला मला उशीर लागला, पण सगळी गाणी जवळजवळ मला मिळाली. तर आजची आयुष्यामध्ये झाडाप्रमाणे कल्पवृक्षाप्रमाणे मला माणसं मिटली. या सर्वांना मी धन्यवाद देतो की माणसं मोठी आहेत, त्यांचं माझं जुळलेलं आहे. आयुष्य हे असंच असतं, आनंद घ्यायचा आणि आनंद घ्यायचा. नमस्कार. वा सर, तुम्ही किती छान सांगितलं, आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा. तर हे होते डॉक्टर श्रीकांत नरुले. आपण आत्ताच त्यांच्याशी संवाद साधला. आपण त्यांना पुढच्या आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देऊया आणि त्याचबरोबर प्रतीक प्रकाशनाचे प्रवीण जोशी आणि डॉक्टर बंदार सोमण यांनाही भरपूर शुभेच्छा देऊया. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी हे पुस्तक आपण सगळ्यांनी नक्की वाचूया. धन्यवाद.